गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये खोटे सोने तारण ठेवून डॉक्टर अण्णासाहेब चौगुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इचलकरंजी शाखेची 7,58,900 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवबाबू पन्नालाल गुप्ता, सौ राणी शिवबाबू गुप्ता, दोघे राहणार कोल्हापूर नाका. सराफ दत्तात्रय देवकर, राहणार वृंदावन अपार्टमेंट, चांदणी चौक. धनंजय खुडे, राहणार रुकडी. महेश कांबळे, राहणार उचगाव अशी त्यांची नावं आहेत. यातील महिला फरार आहे. आज या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी विशाल बाळासो नायकवडी, राहणार पेठवडगाव यांनी पोलीस ठाण्यात सर्वांच्या विरोधात फिर्याद दिली. या टोळीने अन्य काही बँकांना फसवले आहे का याचा तपास गावभाग पोलीस घेत आहेत. इचलकरंजी शहरातील डॉक्टर अण्णासाहेब चौगुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची इचलकरंजीत मेन रोडवर शाखा आहे. या शाखेत शिवबाबू गुप्ता व राणी गुप्ता, धनंजय खुडे, राहणार रुकडी, महेश कांबळे, राहणार उचगाव चौघांनी खोटे दागिने खरे असल्याचं सांगत बँकेकडून कर्ज घेतलं. तर सराफ दत्तात्रय देवकर यांनी खोटे दागिने खरे असल्याचा बँकेच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर व सोने तपासल्यानंतर हे खोटे दागिने असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने 5 जणांच्या विरोधात व गुप्ता दाम्पत्याशी संगनमत व अन्य 3 जण बँकेची फसवणूक केल्याबद्दल गावभाग पोलीस ठाण्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेची 7,58,900 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी शिवबाबू गुप्ता, धनंजय खुडे, महेश कांबळे, सोनार दत्तात्रय देवकर या चौघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर यातील राणी गुप्ता ही सध्या फरार आहे. हे सर्वजण मिळून बोगस सोने ठेवून काही बँकांना फसवले आहे का याचा अधिक तपास गावभाग पोलीस घेत आहेत. एकमेकांकडे सोने घेऊन या टोळीने आजवर कोणाकोणाची फसवणूक केली आहे, असे जर केले असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलंय. अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत.